झटपट ढोबळी मिरचीची चविष्ट भाजी कमी वेळात डब्यासाठी लहान मुलांना पण आवडेल अशी आणि कशी बनवायची ते बघूयात। झटपट होते, मुलांना आवडत नसेल तरी सुद्धा ते खातील ढोबळी मिरची। ज्या मुलांना आवडत नाही तरी सुद्धा ही ढोबळी मिरची करून बघा, मुलं खरंच आवडीने खातील। चविष्ट होते आणि त्यामुळे एकदा करून बघा डब्यासाठी। आपण बघूयात आता ह्याची रेसिपी कशी बनवायची ती। ढोबळी मिरची बनवायला ढोबळी मिरची, बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि थोडासा टोमॅटो घेऊयात। आता फोडणी देऊयात, फार काही लागत नाही याला। आणि थोडीशी मूग डाळ आहे, ही मूग डाळ भिजत ठेवायची नाही, फक्त धुवून घेतली आहे मी। थोडीशी कच्ची असली तरच ती भाजीमध्ये छान लागते, अति शिजल्यावर मूग डाळ छान नाही लागत। मग तेल टाकले, मोहरी, जिरं आणि आपण आता बारीक चिरलेला लसूण टाकूया त्याच्यामध्ये। लसूण मीठ छान परतला की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात। कांदा छान परतून घेऊयात, मग टोमॅटो टाकू। काही जणांना भरलेली ढोबळी मिरची आवडत नसेल तरी ही झटपट होते भाजी, डब्यासाठी खूप छान प्रकार आहे हा। आता टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो मुद्दामून थोडाच घातलाय, मुलांना थोडंसं जास्त आंबट नाही आवडत म्हणून। मला प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। हिंग घालते, वास छान येतो भाजीला, थोडंसं हिंग। मुगाची डाळ टाकून दिली मी आता, थोडी तेलाबरोबर परतूयात आपण तिला। ही भाजी झटपट होते बघा, वेळ नाही लागत ह्याला। हळद थोडी टाकू। ह्याच्यामध्ये घरगुती मसाला असेल तो टाकला तरी चालेल, किंवा साधं आपली लाल मिरचीची पावडर असेल ती टाका, धने जिरे पावडर टाका तरी चालेल। मी आता सध्या घरगुती मसालाच टाकणार आहे। मुलं कितपत तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्या, लाल तिखट किंवा मिरची पावडर। आता ढोबळी मिरची पूर्ण टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये। मीठ टाकू, मिठामुळे भाजी लगेच शिजायला मदत होते। आणि हलवून परतून घेऊयात, हे थोडंसं हलवून घेऊयात, मग वाफेवर शिजूयात। मीठ सुरुवातीलाच टाकायचं, नंतर नाही टाकायचं। भाज्या वाफेवर शिजायला सुद्धा मिठामुळे चटकन मदत होते, म्हणजे शिजतात। आता आपण ह्याच ताटामध्ये मी आता पाणी ठेवून ती वाफेवर शिजून घेणार आहे। हे बघा, झाकण काढलंय आणि एकदा हलवून घेऊन किंचित मी गूळ टाकलाय। आता आपण याच्यामध्ये किंचित पावभाजी मसाला पण टाकणार आहे। मुलं बघा आवडीने भाजी संपवतात की नाही, अशा पद्धतीने करून बघा, खूप भारी लागते। आता मी थोडासा पावभाजी मसाला टाकते, एकदम थोडासा पावभाजी मसाला टाकलाय मी याच्यामध्ये। हलवून घेऊ। भाजी जवळजवळ झालेलीच आहे, तरी सुद्धा एक वाफ आणून घेऊ आपण। जो गूळ आणि पावभाजी मसाला टाकलाय त्याच्यासाठी परत एकदा आपण झाकण ठेवून वाफ एक काढून घेऊ, झटपट होते भाजी ही। हे बघा, भाजी तयार आहे झटपट। आता मी डब्यामध्ये काढून घेते। खूप पटकन होते। तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल जाडं तर जाडसरच कूट टाका, तरीही छान लागते ही भाजी। हे बघा, मी जाडसरच कूट टाकणार आहे भाजीला। जाडसरच टाकायचं असेल तर जाडसरच टाका, छान लागते भाजी। आणि हलवून घेऊयात आपण। आता मी काढून घेते डब्यामध्ये, सकाळच्या गडबडीसाठीच मी बनवलेली आहे, शाळेच्या डब्यासाठी। हे बघा, तर गॅसवर असल्यामुळे तुम्हाला नीट दिसली नसेल, एकाच डब्याला मुलीच्या बनवायची होती म्हणून एवढीच बनवली आहे। जास्त प्रमाणात पण शिजायला वेळ लागत नाही अजिबात, आणि चवीलाही चांगली लागते। किंचित गूळ कंपल्सरी घाला, आवडत असेल तर नक्की। आणि पावभाजी मसाला पण यात थोडा किंचित घालायचा, आणि शेंगदाण्याचं जाडसर कूट। हे बघा, काढून घेतली, थोडी थंड होऊन देते आणि मग डब्यात भरते।